आज दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी श्रीरामपूर येथील थत्ते ग्राउंड येथे माजी नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल, पशु संवर्धन, दूध विकास तथा पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांच्या तालुक्याच्या वतीने नागरिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील जमीन विनामूल्य वर्ग 1 करून 7 बार उतारे खंडकरी शेतकऱ्यांना वितरण करणे, श्रीरामपूर नगर परिषद व ग्रामपंचायत यांना घरकुल व लोकोपयोगी कामासाठी दिलेल्या जमिनीचे वितरण करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभ मंजुरी प्रमाणपत्र वितरण, केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2 अभियान अंतर्गत 178 कोटी रुपये खर्चाच्या श्रीरामपूर शहर वाढीव पाणी योजना शुभारंभ, तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील 7 कोटी 11 लाख रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय श्री अविनाश आदिक, माननीय श्री चंद्रशेखर कदम, माननीय श्री भाऊसाहेब वागचौरे, माननीय श्री रहू कानडे, माननीय श्री भाऊसाहेब कांबळे, माननीय श्री सदाशिव लोखंडे, माननीय श्री डॉक्टर सुजयदादा विखे, माननीय सिद्धिराम सालीमठ, माननीय श्री हरिलाल सोनावणे, माननीय श्री बाळासाहेब कोळेकर, माननीय श्री नितीन दिनकर, माननीय श्री दीपक पठारे आदींची प्रमुख उपस्थिती होती। म्हणजे हा निर्णय होताना मला वाटतं आज मला पुन्हा एकदा या खंडकरी शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि आमचे वडील पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण झाली। कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि आमच्या वडिलांची लोकसभेची एकामेकाविरुद्ध उभे राहिले होते खंडकरी। मनात तडुला ठेवता हा प्रश्न तडील लागला, दोन्ही सभागृहाने त्याला मान्यता दिली। राष्ट्रपती के नारायण साहेबांकडे मग जाऊन विधान परिषदेचे सभापती नागा फरांदे साहेब होते, आपल्या ज्येष्ठ नेते सुभान पाटील बहादे होते। या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्या सगळ्या विषयाबद्दल अतिशय सकारात्मक भूमिका घेतली। त्यामध्ये विजयशामुळे बदलाचा उल्लेख केला पाहिजे। या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नातून असे फलद्रूप आपल्या आहेत, परंतु निर्णय झाला जमीन वाटपाचा, परंतु ते वर्ग 2 झाला होता आणि मागच्या सरकारमध्ये फक्त लोकांना नादी लावण्याचं काम झालं। मग आपण निर्णय केला आणि सगळ्यात महत्वाचं की खरं म्हणजे कायदा असा आहे की रेल्वे वेगळाचे 50%। आज प्रत्येक शेतकऱ्याला वर्ग 1 करताना 50 लाख रुपयापासून 1 कोटी रुपयापर्यंत खर्च आला असता। आपण मंत्रिमंडळापुढे जाऊन मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता उपमुख्यमंत्री असं राजेशदादा आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सर्व सदस्यांना धन्यवाद द्यायचे। हा ऐतिहासिक निर्णय विनामूल्य भोगोटा 2 करण्याचा निर्णय झाला। मला वाटतं माझ्या जीवनातला हा सगळ्यात आनंदाचा क्षण होता, एक स्वप्न पूर्तीचा आनंद होता। त्या प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा निर्णय झाला। त्याच्यामध्ये तर म्हणजे हा खंडकरी चळवळीचा त्यांचा काही दुरान्वयी संबंध होता, त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना नव्हतं। मला त्यांच्यावर काही टीका करायची नाही, त्या विषयाच्या बद्दल त्यांना हा प्रश्न मला वाटतं समाधान असला पाहिजे किंवा मग शेतकऱ्यांचा रोज काय विखे पाटलांच्या विरुद्ध राहायला पाहिजे ही भूमिका असली पाहिजे, मला ते माहित नाही। परंतु त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आता आपण निर्णय केलाय आणि आता शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या भोगोट्याच्या जमिनी झाल्या, त्याच्यावर मला वाटतं आपण आता आनंद उत्सव साजरा केला पाहिजे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा।